यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सततधार पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण संदर्भाने जर पाहिलं तर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे। अतिवृष्टी सदृश्य पाऊस जो आहे तो आज यवतमाळ जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये झाला आणि त्यामुळे जर पाहिलं तर सोयाबीन आणि कापूस पिकाचं जे आहे ते मोठं नुकसान या ठिकाणी होताना दिसत आहे। आपण पाहू शकतो की मी आज सध्या बाबुळगाव तालुक्यातील सावर या भागामध्ये आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतात अशा पद्धतीने तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि शेतातील साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा धोका सुद्धा निर्माण झालेला आहे। अनेक भागांमध्ये जर पाहिलं तर सोयाबीन पीक हे आता पिवळं पडायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। पाणी सतत या सोयाबीन पिकाला मिळाल्याने पिकाची वाढ जी आहे ती या ठिकाणी खुंटते आणि त्यामुळे हे पीक जे आहे ते नापीक होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात जर पाहिलं तर 25 मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो बाबुळगाव, सावर, यवतमाळ तालुक्यातील येडाबारा या भागामध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याआधी 1.5 महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 1500 हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झालं होतं। 4 दिवसापासूनच्या झालेल्या नुकसानीमुळे आणखी या शेती पिकाच्या नुकसानीमध्ये भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सरकारनं या संपूर्ण नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा हीच मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, सावर, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।